नमस्कार, सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. सकाळचे ना 5:45 वाजलेले आहेत आणि माझी अंघोळ वगैरे झालेली आणि आज जरा कामांची जास्तच धावपळ होती कारण की शूटिंगही सोबत करायची होती कामांसोबतच. चहा बाजूला ठेवला आहे आणि टोपल्यामध्ये ना रात्रीची भांडी घासलेली दिसतच असतील तुम्हाला. त्या मला चहासोबत ना ही भांडी म्हणजे मांडणीवरती लावून द्यायला खूप आवडतात. म्हणजे पटकन किचन ओटाही स्वच्छ होतो आणि अगदी आपण चहा करत असताना आपला वेळही वाया जात नाही. सोबत अनेक कामं होतात. हे आपण अनेक व्हिडिओंमध्ये माझ्याच इथे बघितलेलं आहे तुम्ही. किचन टूरचा ना शॉर्ट व्हिडिओ बऱ्यापैकी व्हायरल झालेला. 5.5 लाख व्ह्यूजपेक्षा जास्त म्हणजे व्ह्यूज आहेत त्याला. तर त्या व्हिडिओमध्ये मला एवढ्या भरभरून कमेंट्स आल्या ना, की बऱ्याच कमेंट्स मला विचार करायला लावणाऱ्याही होत्या. बऱ्याच जणांना विश्वासच होत नव्हता कारण की काही जणांनी पहिल्यांदाच आपलं चॅनल बघितलेलं असेल शॉर्ट व्हिडिओ थ्रू. तर त्यांना वाटत होतं हे किचन फक्त शूटिंगसाठी वापरलं जातं. ते म्हणत होते तुमचे भांडेच काय एवढे चकाकतायत. नंतर म्हणजे बऱ्याच अशा चांगल्या तर सगळ्याच कमेंट्स होत्या. काही 1% कमेंट्स अशा होत्या की त्यांना शंका होती की रोज वापरलेली जाणारी भांडी म्हणजे एवढी स्वच्छ कशी राहू शकतात किंवा किचन स्वच्छ कसं आहे. आणि तो व्हिडिओ ना मी गावाला जाण्यापूर्वी ना सगळं म्हणजे किचन ओटा वगैरे स्वच्छ होता, अगदी नॉर्मल होतं. फक्त मी शूटिंग केलेलं की गावाला जाताना गॅप नको पडायला आणि लगेच मी तो टाकूनही दिला 1 मिनटाचा व्हिडिओ. पण मला माहिती नव्हतं की तो एवढा व्हायरल होईल. आणि काही नवीन म्हणजे ज्या मैत्रिणी आहेत त्यांना खूप मैत्रिणींनी त्या व्हिडिओला म्हणजे सबस्क्राईब केलेलं आणि त्या जॉईनही झालेल्या आहेत. त्यांनी अनेक प्रश्न विचारलेले मला. तर अगदी थोडक्यात ना या आठवड्यात त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला देणारच आहे. किचन स्वच्छ राहण्याचं बघा, आता ना माझे किराणा संपण्यापूर्वी ना बऱ्यापैकी बरण्या खाली झालेल्या होत्या. तर मी नवीन किराणा तसाच नाही भरला या बरण्यांमध्ये. बघा रात्री ना ह्या जवळपास 7-8 बरण्या मी घासून ठेवलेल्या, स्वच्छ करून घेतलेल्या, आपल्या डिशवॉश लिक्विडनेच घासलेल्या आणि त्या वाळल्यानंतर ना आता मग मी त्यात किराणा भरणार आहे. नंतर मखाणे ना बरणीत भरून ना थोडी शिल्लक होते. मग मी विचार करत होती की दुसऱ्या बरणीत असं पिशवीसकट जर ठेवलं ना तर एका बाजूलाच राहून जातील आणि मग त्यांचा वापर होणार नाही. तर अगदी छोट्या छोट्या गोष्टींचं मी पालन करते किचन स्वच्छ ठेवण्यासाठी. म्हणजे आता मला खूप सवय झाली आहे म्हणून खूप काही करावं नाही लागत. तो माझा रोजचा दैनंदिन जीवनातला भागच झालेला आहे. तर असं छोट्या छोट्या गोष्टी नियमित स्वच्छ केलं ना किचन नेहमी चकचकीत आणि स्वच्छ आणि सुंदर राहतं. आजच्या व्हिडिओचा महत्त्वाचा विषय म्हणजे की उद्याची पूर्वतयारी आपण स्वयंपाकाची आधीच नाश्ता जेवणाची किंवा रात्रीच्या जेवणाची करून ठेवली ना तर नक्कीच आपली धावपळी होत नाही आणि वेळेवरती आपल्याला ताणतणाव पण येत नाही. मी तुम्हाला असं 3-4 ना नाश्त्यासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी ना हलके फुलके म्हणजे एक्झाम्पल दिलेले आहे तिथे की काय बनवू शकतात. आता रव्याचे अप्पे तर जनरली सगळ्यांनाच बनवता येतात, माहिती पण आहेत, म्हणून मी रेसिपी सांगणार नाही. अगदी रवा भाजून घेतलेला आहे, रवा बाजूला काढला, त्याच कढईमध्ये थोडं तेल टाकलं, त्यात कांदे, थोडेसे लसूण, बारीक मिरची आणि कोथिंबीर, जिरे, मोहरी हे टाकायचं आणि तो रवा परत मिक्स करायचा त्या फोडणीमध्ये. पाणी वगैरे काहीच नाही टाकायचं, हे माहिती आहे आपल्याला. आणि मग नंतर ते मिश्रण थोडं थंड झाल्यावरती त्यात 1 वाटी मी दही मिक्स केलेलं आहे आणि अंदाजानुसार रव्यामध्ये म्हणजे त्या मिश्रणात पाणी ॲड केलं थोडं, किंवा ताकचाही वापर करू शकतो आपण. हे भांडं जवळपास ना 7-8 महिन्यापासून वापरलंच गेलं नाही आप्यांचं, कारण की हे नाशिकला होतं आणि आता येताना मी भरपूर सारी माझी भांडी पण आणली होती जी लागतात अशी. तर त्यामुळे आता याच्यात कसे आप्पे होतात माहिती नाही. हा पण झटपट होणारा नाश्त्यासाठी ना बेस्ट असा ऑप्शन आहे. कारण ना उपमा सगळ्यांनाच आवडतो असं नाही आणि हे जे मिश्रण आहे ना याच्यापासून आपण डोसाही तयार करू शकतो किंवा उत्तप्पा एकदम मस्तच लागतो. मी तेही बनवले होते.
बऱ्याचदा आपण काय करतो, उद्या जेवण बनवायचं असतं ना, तर म्हणजे ज्यावेळेस जेवण बनवायचं, नाश्ता बनवायचा ना, तर त्याच वेळेस आपण म्हणजे विचार करायला सुरुवात करतो, की काय आता बनवायचं. त्यामध्ये पण बऱ्यापैकी आपला वेळ जातो आणि या प्रोसेसमध्येच ना, एवढ्या वेळामध्ये आपली एखादी भाजी होते. म्हणून आदल्या दिवशीच रात्री आपण हे संपूर्ण नियोजन करून ठेवायला हवं. आणि बऱ्याचदा ना आपल्याला म्हणजे या नियोजनासाठी अर्धा तास लागतो, पण ही अर्धा तासाची वेळ ना दुसऱ्या दिवशी सकाळी जवळपास 1-1.5 तास खाऊन जात असते. आणि आपली चिडचिड ती वेगळीच होते अजून, की जर वेळेवर आपण काही करू शकलो नाही तर. मुलांनाही एक आई म्हणून आपण जर पौष्टिक जेवण नाही देऊ शकलो ना, तर दिवसभर मनामध्ये ही खंत असते, की आज आपलं मुलाला चांगलं जेवण नाही देऊ शकलेलो आहोत आपण, कारण की नाश्ता नाही केला मुलांनी व्यवस्थित किंवा दुपारचं जेवण नाही केलं ना, तर खरंच आई म्हणून विचार केला ना, तर दिवसभर आपल्याला खूप असं म्हणजे दुःख होत असतं. म्हणून उद्याची पूर्वतयारी खूप गरजेची आहे. हे शूटिंग सुरू असतानाच ना माझ्या मोबाईलला म्हणजे ट्रायपॉडला जी क्लिप असते ना ती अटॅच, तिच्यावरतीच खरं मोबाईल अटॅच केला जातो आणि तिच्यावर तसं शूटिंग केलं जातं ट्रायपॉडने. आणि नेमकी ती तुटली आणि खाली पडला मोबाईल. नशीब मोबाईलला फक्त तडा म्हणजे वरच्या याला तडा गेला, नाहीतर जर मोबाईल बंद झाला असता तर मला शूटिंग करणं शक्यच नव्हतं. आणि नंतर दुसरी क्लिप लावली, मी एक एक्स्ट्रा घेऊन ठेवलेली होती, कारण की ही इथे लवकर मिळतच नाही. आणि माझं शूटिंग करताना लक्षातच नाही राहिलं की मी ती क्लिप हातात पकडलेली आहे. नाशिकवरून मी कुठली भांडी आणली ना, तेही जाणून घ्यायची होती तुम्हाला सगळ्यांना. तीही उत्सुकताच होती. तर हा चमचा घेतलेला आहे, पळी पण म्हणू शकतो. जुन्या काळामध्ये आपल्या आजी, आपली आई, म्हणजे खूप कमी जणांच्या आईकडे असे चमचे किंवा पळी असतील, पण आजींच्या काळात ना नक्कीच याचा वापर केला जायचा. आपल्या आईच्या काळामध्ये स्टीलच्या भांड्यांचं, ॲल्युमिनियमच्या भांड्यांचा ट्रेंड जास्त होता. आता परत पितळी भांड्यांचा ट्रेंड आलेला आहे. आणि ही चहाचं भांडं घेतलेलं मस्तच आहे, मी वापरलेलं एकदा. तर खूप छान वाटलं मला सुरुवातीला वाटलं होतं की खूप मोठं आहे. आई सांगत होती हेच घे, कारण की ते गॅसवरती म्हणजे ठेवल्यावरती ना उलटं होणार नाही म्हणून. तर इथे प्राईज 1795 दिसते. प्राईस तर जास्त आहे, पण ते 1400 रुपयाला मिळालेलं आहे. साईज आहे 2 नंबर आणि नाशिककरांसाठी स्पेशली DH पटेलमधून घेतलेला आहे. सराफ बाजारात जे भांड्यांचं शॉप आहे. आणि नंतर ना मी झारा घेतलेला आहे, अगदी दडस आहे, निर्मल कंपनीचा आहे, मस्तच आहे. सुरुवातीला मला असं वाटत होतं खूप मोठं आहे, माझ्या मिस्टर जास्त चहा घेतच नाही, एका जणाच्या चहासाठी एवढं भांडं काय घ्यायचं असं वाटत होतं. पण छोटं भांडं ना तिथेच, असं मी तुम्हाला एकदा दाखवलं पण होतं, स्टीलचं भांडं कसं म्हणजे उलटं होऊन जातं जर छोटं घेतलं तर. सेम पितळी पण तसाच प्रॉब्लेम होता. मी आप्पे केलेले रात्री, डोसा केलेला, म्हणून मग ना तर जास्त म्हणजे जेवण करायचं नव्हतं म्हणून अगदी साधी खिचडी केलेली. हिरवी मुगाची डाळ असते ना त्याची बनवली होती आणि वरून ना असा तडका दिलेला लसूण आणि लाल मिरचीचा. चविष्ट लागते ती खिचडी, साधी खिचडी. नंतर ना दुसरा ऑप्शन हा आहे, आपण इडली डोस्याचं जे बॅटर बनवतो ना, तर त्याच्यामध्ये ना मला अचानक सुचलं की हे ग्रीन म्हणजे हिरवे मूग ना मी आधीच भिजवले होते उसळ बनवण्यासाठी, कारण की पाहुणे येणार होते ना. तर मग मी आधीच ही सगळी पूर्वतयारी करून ठेवलेली होती, की जेणेकरून पाऊसही खूप पडत होता आणि भाज्यांसाठी गोंधळ नको व्हायला म्हणून. मग इडलीच्याच त्याच बॅटरमध्ये ना मी वेगळे मूग दळून घेतले आणि ते मिक्स केलेलं. त्याचेही डोसे अत्यंत म्हणजे इतके चविष्ट झालेले ना, खूपच आवडलेले सगळ्यांना. तर हाही एक ऑप्शन एक वेगळा आणि मस्त आहे. यावरती आपण गाजर, नंतर बीट किंवा मी तर ना तिळीची चटणी टाकते, लसूण म्हणजे लसूण, तीळ आणि मी जी नेहमी बनवते ना ती वाटलेली. काय छान डोसा लागतो ना, तुम्ही म्हणजे मी काश तुम्हाला पाठवू शकली असती. तुम्ही नक्कीच तसा ट्राय करा. खिचडी तर मी बनवलेलीच होती, पण तेवढ्यात ना आमच्याच ओळखीतले ऑफिसमधले दादा आहेत, त्यांच्या आई ॲडमिट होत्या, म्हणून त्यांचा छोटा मुलगा काही तासासाठी त्या ताईंनी ठेवलेला. मग मी त्याच्यासाठी पण ना
हे डोसे बनवून दिलेले, तर त्यावेळेस ना ही शूटिंग घेतलेली. मस्त चटणी वगैरे टाकली की स्पेशली खोबरं किंवा आपलं ह्याची शेंगदाण्याची करण्याची गरज पडत नाही, जर वरून आपण असं लाल म्हणजे तिळीची चटणी वगैरे टाकली तर. सुरुवातीला काय झालेलं की मुली ज्यावेळेस ना शाळा सुरू झाली आणि मग मुली अगदी अजिबातच म्हणजे आपलं रुटीन लागायला ना 1 आठवडा तरी जात असतो आणि 3-4 दिवसात असं व्हायचं की त्या सकाळी क्लासवरून आल्या की व्हॅन लगेच अगदी 5 मिनटात यायची आणि मग त्यांचं ना असं प्रॉपर खाणंही होत नव्हतं. मी जेवण तर भरपूर बनवलेलं असायचं, नाश्ता बनवलेला असायचा आणि सकाळच्या घाई गडबडीत ना असं म्हणजे खूप असं आपण जितक्या रेसिपी इतरांच्या बघत असतो ना, पण ते खरंच प्रॅक्टिकली बनवणं तेवढं शक्य होत नाही. कारण की ते करून दाखवणं जितकं सोपं आहे ना, पण तितकं एक आई, पत्नी ज्यावेळेस किचनमध्ये काम करत असते ना, तर त्यावेळेस ना या सगळ्या गोष्टी म्हणजे खूप घाई असते आपल्याला. कारण की खूप काही देण्यापेक्षा वेळेवर जेवण दिलेलंही त्यावेळेस खूप महत्त्वाचं वाटतं. म्हणून ना मग उन्नतीला ना तर अजिबात 5 ते 10 मिनटाचाही वेळ मिळत नव्हता. तर मग मी विचार केला की ती एक दिवस ना अगदी कमी थोडंसंच खाऊन शाळेत गेलेली आणि शाळेतला तेवढा दुपारचा टिफिन की दिवसभरात तिला प्रॉपर जर जेवण नाही मिळालं तर म्हणजे ती परत म्हणजे अशक्त होईल. म्हणून ना मग मी विचार केलेला की अशा आपण म्हणजे उद्याचं किंवा परवाचं माझ्याकडे आधीच सगळं रेडी असायला हवं की जेणेकरून ना म्हणजे ती अगदी सकाळी 7 वाजता जरी तिला नाश्ता हवा असेल तर मी तिला चांगलं हेल्दी देऊ शकते. म्हणून मग ना मी हा व्हिडिओ पण मला त्यावेळेस अचानक सुचला. कारण की जनरली सगळ्यांचेच मुलं शाळेत जात असतात किंवा मोठेही झालेले असतील ना, पण खरंच आपल्याला म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींची गरजच पडत असते. नंतर ना मूग आणि मटकी होती ना, तर तीही मी भिजायला टाकलेली. मी असं म्हणणार नाही की 8 दिवसाचं तुम्ही खूप सारं फ्रीजमध्ये भरून ठेवा, कारण की इतकं शिळं अन्न खरं तर खाऊ नये. पण आज आणि उद्याचं आपल्याकडे जर तयार असेल ना मेनूचं म्हणजे चार्ट, तर एकदम मस्तच. ही मेथी होती. मेथी पण आपल्या आरोग्यासाठी, केसांसाठी, शरीरासाठी खूप चांगली आहे, हे सगळ्यांनाच माहिती. यापूर्वीही मी मेथीची उसळ तुमच्यासोबत शेअर केलेली. तर मेथी मी रात्रभर भिजायला टाकलेली. दुसऱ्या दिवशी ना पाणी तिचं गाळून घेतलं पूर्ण. ते पाणी मी झाडांना टाकलेलं, कारण की त्याच्यात पोषण असेलच चांगलं. आणि मग ना छान या डब्यामध्येच मी मेथीला मोड येण्यासाठी ठेवलेलं. तर 1 दिवसात ना संपूर्ण असे छान मोड आलेले मेथीला. नंतर बाजारातून ना उद्यासाठी काय भाजी करायची ही पण म्हणजे हिरव्या भाजी, कारण की आपण जर डाळी किंवा कडधान्य यांचा वापर करत असू तर सोबतच पालेभाज्या तर आता पावसामुळे ना खरं तर चांगल्या येत नाही आहे. मग फळभाज्यांचा वापर तर नक्कीच करतो ना, तर तेही आपल्याकडे उद्यासाठी हा मेनू तयार असायला हवा. जी फळभाजी करायची असेल किंवा कुठलीही भाजी करायची असेल तर वेळेवर धावपळ होत नाही. आणि वर्किंग वुमनसाठी तर ना खूप महत्त्वाचं असतं उद्याची पूर्वतयारी करणं. पाहुणे येणार होते ना, म्हणून मग मी आधीच ना खूप जास्त मटकी पण भिजवून ठेवलेली की मिसळ वगैरे बनवता येईल किंवा उसळी बनवता येईल. पण नेमकं मी हे सगळं केलं आणि पाहुण्यांचं येणंच कॅन्सल झालं. त्यामुळे मग ही 2दा मला आता मटकी वापरावी लागणार आहे. ही पण अगदी छान पावसाळ्यात याला खूप मस्तच मोड येतात. या चाळणीमध्ये ना मी पूर्ण पाणी निथळून घेत असते आणि नंतर ना पोळीच्या डब्यामध्ये ना मीठ टाकते. जवळपास 1 तास ना पाणी निथळण्यासाठी ना असं ठेवून देते मी चाळणीमध्ये मूग, मटकी, कुठलंही कडधान्य. आणि मग नंतर ना आपला कॉटनच्या कपड्यामध्येही, आता पावसाळा आहे तर चिकटपणाही येतो ह्या सगळ्या कडधान्यांना, जर व्यवस्थित पाणी निथळलं नसेल तर. मग कॉटनच्या कपड्यावरती टाकलं थोड्या वेळ 5-10 मिनटं आणि नंतर पोळीच्या डब्यामध्ये ना मी मोड येण्यासाठी ठेवते.
अगदी छान रात्रभरमध्ये मस्तच असे मोड येतात. नंतर उद्या मला टिफिनला भेंडी द्यायची होती, उसळ तर करायचीच होती. त्यासोबत मी भेंडीही आधीच धुवून घेतली, मिरच्या आणल्या होत्या त्याही स्वच्छ धुवून घेतल्या. नंतर कोथिंबीर आणली होती, तीही निवडून ठेवून दिली की जेणेकरून उद्या माझं प्रॉपर अगदी मला 9 वाजेपर्यंत नाश्ता टिफिन सगळं सकाळी रेडी हवं असतं रोज. म्हणून मग ही पूर्वतयारी उद्याची मी अशा पद्धतीने करून ठेवलेली आहे. नंतर आपल्याला ना अजून हेल्दी बनवायचं असेल, डोसा किंवा काहीजण उत्तप्पा किंवा काहीही इडली वगैरे, तर मी ना बघा नाचणी तर तीही भिजवून ठेवलेली आहे. इथं थोडी उडदाची डाळ शिल्लक होती, त्याचे वडे बनवून घेईल म्हणून तीही बाजूला भिजवून ठेवलेली. आणि इकडे ना मूग डाळ आणि तांदूळ, 2 वाट्या तांदूळ, 1 वाटी मूग डाळ आणि अर्धा वाटी उडदाची डाळ, असं मी हे तुम्हाला ना एक्झाम्पल म्हणून हे दुसऱ्या म्हणजे नंतरच्या 2-3 दिवसानंतरचं आहे. तर असं म्हणजे जर असलं ना हे पण मिश्रण, तर हे 2 दिवसात संपून जातं. कारण की रात्री ना आमच्याकडे खूप लाईट खाल्लं जातं. तर मग अशा पद्धतीचे मी डोसे बनवले, चटणी बनवली की सोपं जातं. नाचणी ही पण खूप महत्त्वाचा घटक आहे आणि तो आपला खूप कमी खाल्ला जातो. म्हणून डोस्यामध्ये ना हे मिश्रण मिक्स केलं की एकदम हेल्दी डोसा तयार होतो. आणि ना नाचणी ना मुलं जनरली खात नाही, भाकरी पण खात नाही. तर ना आपण डोस्यामध्ये थोड्या प्रमाणात हे पीठ मिक्स केलं तर नक्कीच कॅल्शियम वगैरे चांगलं मिळतं. परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत.